आज आम्ही ठरवलं की ग्रामदेवतेचं दर्शन घ्यायचं, म्हणजेच की गांगोरवरणात आमचं ग्रामदैवत आहे ते. आणि आम्ही चाललो ग्रामदेवतेच्या दर्शनासाठी. तर मध्येच हे आम्हाला बकरे लागले, जे की परशा काकाचे आहेत आमच्या. शेळ्या चारा खात होत्या. चारा खाऊन झाल्यानंतर त्या घरी गेल्या. तसेच आम्ही पण निघालो मंदिराकडे दर्शनासाठी. मंदिर थोडं लांब असल्यामुळे आम्ही गाडी घेऊन चाललो. मी आणि माझा भाऊ निघालो. पोचलो आम्ही मेन गेटवरती. गेटवरती लिहिले देव रवळनाथ मंदिर भुईबावडा. गेटमधून आतमध्ये एंट्री केलीस तसंच आम्हाला मंदिर दिसलं. मंदिर दिसल्यामुळे आम्ही खूप खुश झालो आणि समोर अशी पूर्ण घनदाट झाडी. हे दृश्य तर इकडे कोकणामध्येच अनुभवायला भेटतं. हे आहे आमचं गावचं मेन मंदिर. आम्ही आतमध्ये निघालो. तसेच मस्त सुंदर अशी झाडं लावली होती. ते साईडलाच शंकराची पिंडी होती. मंदिरामधून दर्शन घेऊन झाल्यानंतर मी निघाली शंकराच्या पिंडीकडे दर्शन घ्यायला. आणि तिथेच जाताना होत्या वाघ मुंगळ्या पायाखाली. त्यामुळे चुकून तर मी वरती चढली आणि दर्शन घेतलं. आमच्या मंदिरामध्ये तर रोज पूजा केली जाते. गावचे गुरव काका येऊन मंदिराची पूजा करतात. तसेच शंकराच्या पिंडीचीही पूजा करतात. दर्शन घेऊन आम्ही निघालो मंदिराच्या मागच्या भागाकडे. तिकडे पूर्ण घनदाट झाडी होती आणि मध्येच मला जाता जाता रस्त्यामध्ये मला तिरड्याची फुलं दिसली. 2 प्रकारची फुलं होती, एक डार्क पिंक कलर आणि एक बेबी पिंक कलरची. हे फक्त पावसाळ्यामध्येच उगवतात. इकडे गाई म्हशी पण चरत होत्या आणि साईडलाच अशी नदी पण होती. आणि नदीवरती विसर्जन करायला आलेले 1.5 दिवसाचे गणपती, त्यांचं विसर्जन तर करून घेतलं. पाऊस पडत असल्यामुळे आम्हाला तिथून पळत पळत मंदिराकडेच यावं लागलं. मंदिरामध्ये आम्ही येऊन बसलो. तिथेच तर खूप पाऊस पडायला लागला.
मंदिरामध्ये दर्शन घेऊन झाल्यानंतर आम्ही निघालो ते सरळ आमच्या दत्त मंदिराकडे. आमच्या गावामध्ये अजून एक दत्त मंदिर सुद्धा आहे. दत्त मंदिराकडे आम्ही दर्शन घ्यायला निघालो. हे आहे आमच्या गावचं दत्त मंदिर. दत्त मंदिरामध्ये जाऊन मी दर्शन घेतलं. दर्शन घेऊन झाल्यानंतर आम्ही तिथे थोडा वेळ घालवला आणि इथे खूप उत्साहाने दत्त जयंती साजरी केली जाते. Ja.